हाय हाय सगळ्यांना नमस्कार, गुड मॉर्निंग. सकाळपासून चाललंय काम, जायचंय रानात आवरायचं. बापूंनी सांगितलंय लवकर उरका, आज जायचंय कोथमीर काढायला. दुसरा प्लॉट आजपासून चालू करायचा आहे. दुसरा प्लेट पहिला संपला आता तो, आता दुसरा आलेला आहे. आजपासून करायचा आहे चालू, त्यामुळे चाललंय उरकायचं. सगळं आवरलंय. आता कपडे धुवायला चालली, बाकीचं काम आवरलंय सगळं. तोपर्यंत मम्मी आजी काय करते त्याकडे. हाय आजी. काय नाही बाया, करती चपाती पोळलं मांडाला हाताला तव्यात गोट टाकलं. एक तर पोळलं का नाही. आणि भाजी काय केली? भाजी बटाटा केलाय आज, मस्तपैकी बटाटे केले. गवारीची शेंग थोडी काढायची, थोड्या मिरच्या घेऊन ये म्हणजे मग थोडी मिरची टाकून परातती. आणि झाल्या चपात्या, आता 2 भाकरी करते तर मिरच्या घेऊन ये. झाला बटाटा. आज कोथमिरी काढायला जायची, आज सगळीच रानात आहे. तुम्ही शाळेत, मम्मींनी तिकडं, अश्विनी जायची कुठं बारामतीला. गोटम तर गेला निघून, असतं घरी नुसती कुत्रीच येते, कुणीच नाही. ऐसाला राहणार उठलाय आज आहे का नाही. तुम्हाला सुट्या नसते ना का? घरी राहिली असते आजचे दिवस. नाही नाही पप्पा आहेत की घरीच आहेत? पप्पा यायच्यात की नाही ग, पप्पा जायचं नाही यायच्या तो नाही, तो गेला पण नाही. ते इथे गेलं दीपू काकाच्या घरी. परत जायचं आहे कुठतरी. मला म्हणलं झालं का, ती दुपारनं जायच्या तर काका आल्यावर. आता थोड्या वेळाने जायचं आहे. आणि गाडीत नाही कुठनं जाणार, कुठनं जाणार? कोण नेली आता? ते आम्ही जाणार आहे शाळेत. ती मोठी गाडी यायचं एक सगळं घेऊन थोड्या वेळ. ते आता नाही येतं काका, दुपारनं येत आहे पर. कट करते. नाही म्हणून म्हणलं उरकायचंय बघ, जायचं कोथमीर काढा. उद्या गुरुवार या, त्याच्यामुळे कोथमीर उराखली पाहिजे. 4-5 पिंडी काढायची ना कोथमिरीची. इतकी काढून व्हायची गाडी. मी म्हणलं तुम्ही घरी असला तर बरं झालं असतं, पण घरी कुणीच नाही. त्यात मावशी नाही घरी, तिचे काय काम आहे हाय ती कुत्री घरी. कुत्री पण आता बसतेनच. असं चाललंय चपात्या करायचं. पोरांची टाईम झाला शाळेचा, अण्णा तर उठलाय का नाही काय अजून. झाल्या माझ्या चपात्या मस्तपैकी. थोड्यात केल्यात चपात्या, लय शिल्लक राहते त्या. एक आजचा गहू इथे किती महागायचं गहू आणल्यात, 40 रुपये किलोचं. 50 2 पिशव्या आणलेल्या संपून गेल्या गावाच्या. आता केलाय गहू यंदा. काय 2 पिशव्या किती दिवस गेल्या, लगेचच संपल्या. पोरांना तर चपात्या नसल्या अजिबातच जमा. बाजरी आहे पण बाजरीची भाकरी खायला नको म्हणते. तेलाची प्लेट बघ. आता मला वाटतं ज्वारीची भाकर असावं, पोरांना वाटतं चपात्या असावं, ह्यांना दुसऱ्यांना वाटतं बाजरीची भाकरी असावं. काय मन करायचं सगळं 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 वेगळं वेगळंच वाटी बरं नाही काय करावं. चल मम्मी काय करते दाखवून आले. कोणाकोणाला चतुर्थी असते, रेसमाला चतुर्थी. उद्याच्याला गुरुवार, आजची ते चतुर्थी. मला तर गेल्या बारीने आदल्या दिवशी एकादश, दुसऱ्या दिवसचा गुरुवार. आणि ती एकादश कवा सोडली गाणगापुरात, संध्याकाळी दुसऱ्या दिवशी एकादश सोडली. आदल्या दिवशी एकादश, दुसऱ्या दिवसचा गुरुवार, मग संध्याकाळीच एकादश सुटली पा गाणगापुरात. झाला आज आता दिवसांनी गेली गाणगापूरला हल्ली. चल मम्मीचं काय चाललं दाखवून दे. बरं ये. मस्तपैकी कडक ऊन पडलंय. इकडे आपलं डॉगी झोपलं, तिकडे बसलाय. मम्मीचं चाललंय धुणं धुवायचं आहे ना मम्मी. धुणं धुवायचं गुरांना खायला टाकलं म्हणजे म्हणलं आता एकदा खायला टाकलं म्हणजे पाणी दाखवायला. धुणं होत आहे तर धुणं होतं नेमकी खाते ती. अजून तिथलं एकदा पाणी दाखवून टाकल्यावर टाकायला खायला काढून आणायचं, जुनी गोला आणायचा.
कापून आणायचं. हम्म. आधी कपडे धुवावं म्हणलं, रानात जायचंय म्हणले की कपडे हे करायचं. बघू आता, तिथं पण ट्रॅक्टरवाला बोलवायचं आहे आणि कडवा टाकून घ्यायचं या. कुठं इथं होय? तिथं खाली टाकायचंय ना, म्हणजे आपलं तेवढंच तिथं कडवा टाकल्यामुळे महिनाभर जातो. दात धडप विचारायचं. तर ट्रॅक्टरवाला नाही आला तर वर शेतात जायचं, आलं तर मग तिथलं टाकून घ्यायचं या. तिथली मका सोलायची आहे, ती मका सोलायची शेताला टाकायची. तिकडं कोथिंबीरीचं रान मोकळं झाले ना पहिलं, त्या मोकळ्या त्या रानात टाकायचं मकवा गैलाच. बघू आता कसं कसं होतंय, काय काय होतंय बघूया. तुम्हाला अपडेट राहील, दाखवेन. असू द्या, बाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ.